या घरात एक विश्वासू सोजवळ सून म्हणून त्यांनी प्लांट केलंय हे काय कळत नाहीये मला। हा प्लॅन आहे तुमचा, माझ्या मेंदळे कुटुंबाला उद्ध्वस्त करायचा प्लॅन, पण मी तो कधीच यशस्वी होऊ देणार नाही आणि म्हणून माझ्या सारंगपासून लांब राहायचं। आणि फक्त स्वतःवर प्रेम करणारी असं म्हणून निघून गेली ना अशी। तिने हे सगळं नाटक उभं केलं। नाही, मला मला म्हणजे मनाचं ऐकायलाच हवं। मला त्यांच्याकडे जायला हवं। काय चाललंय तुझं? काय करत होतीस तिथे? आत्ता तुला सांगितलं होतं मी, आत्ता। त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही, मग तिथे काय करत होतीस? तुला ऐकायचं नाहीये माझं? ऐकायचं नाहीये का? काही कळतच नाही तुला? विसरलीस तू? मॅडम, सारंग सर अडचणीत आहेत। खोटं नाहीये बोलायचं माझ्याशी। मला ना बरोबर कळतो तुझा हा खोटारडेपणा। आणि स्वतःच काय ते खरं करायचं। मॅडम बघा, ऐका ना, सारंग सर खरंच अडचणीत आहेत। मला भास होत आहे। तुम्ही ऐकून तर घ्या माझं। ए हॅलो, तू आता चूक करताना पकडली गेलीयस म्हणून कव्हर अप करण्याचा प्रयत्न करू नकोस। नाही मॅडम, तसं नाहीये। मी खरंच सांगते, मला भास होत आहेत। मला वाटतंय की सारंग सर अडचणीत आहेत म्हणून मी त्याच्या दरवाजा उघडायला आले होते। हे हिचे संस्कार। तिलोत्तमा, मोठ्यांचं अजिबात ऐकायचं नाही म्हणजे नाही, स्वतःच काय ते खरं करायचं। आणि तुम्हाला काय वाटत होतं या अशा संस्कारांनी ही आपली मनं जिंकणार आहे? अशा मला माहिती आहे पोरगी कशी। तुला हळूहळू माझ्या सारंगच्या आयुष्यात शिरकाव करायचा आहे ना? हेच आहे ना तुझं प्लॅनिंग? मी ते यशस्वी होऊनच देणार नाही। कर, आकाश पाताळ एक कर, बघूया काय करतेस। मी ते होऊ देणार नाही म्हणजे नाही। मॅडम, मी तुमचा राग समजू शकते। तुम्ही मला हवं तेवढं बोला। मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते, मला वाटतं सारंग सरांना काहीतरी होतंय। तुम्ही दार उघडा ना। माझा नाहीये विश्वास या पोरीवर। आई,
फोन करतायत मला सारखं सारखं. तारा, गरम पाणी प्यायलीस? हा, आणि हे खात बसले तू आंबट फळं? हा तारा, अगं काय करतेस तू? तारा, अगं गायिका आहेस ना तू? हा, संगीत शिकवलंय ना मी तुला. इनफॅक्ट त्या सावलीपेक्षा थोडं जास्त शिकवलंय तुला. विसरलीस? आणि नाही जरी शिकली संगीत तरी वजे घराण्याचं रक्त आहे तुझ्या अंगात की हेही लक्षात नाहीये तुझ्या. गो मम्मा प्लीज, तर परत सुरू नको करू हे सगळं. परत सुरू करू नको म्हणजे काय तुझं सारखं सारखं? हा, अगं तारा, तू गायिका आहेस. एका गायकाचं आयुष्य कसं असलं पाहिजे, किती शिस्तीत असलं पाहिजे, किती साधना करावी लागते, तुला हे कळत नाही का? माझ्याकडे बघून तरी निदान. मी आता गाण्याचे कार्यक्रम करत नाही, तरीही नित्य नेमाने रोज पहाटे 5 वाजता मी रियाजाला बसते की नाही, तू बघत नाहीस का? बघतेस ना? हा, तरी तुला अक्कल येत नाही? तारा, शिस्तीत राहायचं. हा, शिस्तीत. चल, रियाजाला बस आत्ताच्या आत्ता. रियाजाला बस. 2 तास हलायचं नाही. चल, निघ लगेच.